मित्रांनो, हे आहे वेतोबा मंदिर। इकडे केळी बघू शकता, हे घड आहेत केळींची। इकडे जर तुमची काही मनोकामना असेल तर केळीचं घड ठेवून आपली मनोकामना पुरी करू शकता तुम्ही। हा असा काहीतरी गाभारा आहे या मंदिराचा। जसं मी सांगितले खूप जागृत देव आहे, ह्याची पण काही गोष्ट आहेत, काही अलौकिक शक्ती आहे। मी तुम्हाला नंतर सांगतो व्हिडिओमध्ये जेव्हा मी तिकडे पोचल्यावरती। हे असं तीर्थप्रसाद घ्यावा लागतं आणि असं आपल्याला एक राऊंड मारायचं आहे, प्रदक्षिणा बोलतात त्याला। मित्रांनो, तुम्ही ह्या चपला बघू शकताल, ह्या चामड्याच्या चप्पल आहेत। जर तुम्ही बघाल तर ह्या खालून झिजलेल्या आहेत। हे सोडून ह्या बघाल तर ह्या पिढ्यानपिढ्या आलेल्या चपला आहेत आणि ह्या पण खालून झिजल्या। असं बोलतात की देव रात्री गावाची रक्षा करायला बाहेर निघतो आणि चपला घालून निघतो। आणि जर बघाल तुम्ही नवीन चप्पला एवढे मोठी साईज नॉर्मल माणसाची नसते आणि याचे तुम्ही सोल बघाल तर झिजलेले आहेत। तर हे काय बोलतात, अलौकिक शक्ती आहे। हे बघा, इकडे क्लिअर दिसतं चपला झिजलेल्या आहेत। असं बोलतात रात्री देव निघतो गाभाऱ्यातनं आणि गावाची रक्षा करतो। आपलं आता दर्शन झालेलं आहे वेतोबा मंदिरापासून। आता चाललो आहोत आपण सातेरीकडे। हे पण एक जागृत देव आहे। तर चला बघूया हे मंदिर कसं दिसतं। काल एक छोटा मंदिरच्या पुढे आहे, मी कॅप्चर केलं आहे, ती हा व्हिडिओ नंतर टाकेन मी। पण तिकडे जास्ती लोक जात आहेत वाटतं, कारण ते अजूनही थोडंफार साफसफाई नाही मेंटेन केली आहे। चला आता आपण जाऊया सातेरीला। तर हे आहे सातेरी मंदिर। हे पण फारच जागरूक मंदिर आहे। इकडे जत्रा असते, जत्रेच्या टायमाला भरपूर गर्दी असते इकडे। ही पांडवकालीन वीर आहे असं बोललं जातं इकडे। आणि हा रस्ता जातो मंदिराकडे। हे आहे सातेरी मंदिर। हे पण फार जुनं असेल, कदाचित 100 वर्षापेक्षा जुनं मंदिर असेल हे। ही सातेरी देवी। तर तुम्ही इकडे बघू शकता, क्लिअर दिसत नसेल पण सांगतो तुम्हाला, पणजीकडून फक्त 47 किलोमीटर आहे। म्हणजे आमचं गाव ऑलमोस्ट गोवाच्या बॉर्डरवरती आहे। तर आपल्याला पण गोव्याला जायचं आहे, तर तो ब्लॉग कंटिन्यू करूया। जर तुम्हाला आवडेल तर ठीक, अदरवाईज काय नाही बोलू शकत मी। पण तो प्रॉपर गोवा ब्लॉग असेल, कोकण ब्लॉग नसणार।